लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना आळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद बुचडे 888808 8604, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503 41 50 50। धैर्यशील माने यांच्या विजयानंतर इस्लामपूर येथे कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष। हातकणंगले मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने हे निवडून आल्याचे समजताच इस्लामपूरमधील तरुणांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली। यल्लामा चौक, गांधी चौक या परिसरासह इतर परिसरामध्ये आनंदोत्सव साजरा केला। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकून विशेष लक्ष दिलेल्या हातकणंगले मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी चालू झाली आणि राज्यातील सर्व निकाल लागत असताना हातकणंगले मतदारसंघाचा निकाल लागण्यास वेळ लागत होता। शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यामध्येच खरी लढत दिसून आली। या मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर गेलेले होते। त्यातच सांगली मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांचा विजय निर्विवादपणे जाहीर झाला। धैर्यशील माने 13,306 मतांनी निवडून आल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली। मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच मुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांनी धैर्यशील मानेला पुन्हा एकदा उमेदवारी देऊन हा विजय सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घटक पक्षातल्या मिळून हा विजय हा कार्यकर्त्यांनी करून दावलेला आहे। आणि त्याचबद्दल मी सर्व मतदारांचं कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो व धैर्यशील माने 20,000च्या अधिक मतांना निवडून आलेत असं मी जाहीर करतो।